काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आला। या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय धुताना दिसतात। गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे। कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम केल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसचे पदाधिकारी अनिल पाटील चितेगावकर आणि माधवराव पवळे यांनी पटोलेंचे पाय धुतल्याचा हा व्हिडिओ आहे। मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटतात। या व्हिडिओनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी पटोलेंवरती टीका केली आहे। नाना पटोलेंनी संस्कार संस्कृती अशीच आहे की अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये। नाना पटोलेंनी राजकारणामधून संन्यास घेतल्याचं जाहीर करावं अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ वन यांनी केली आहे। साधू संतांचे जसे पाद्यपूजन केलं जातं त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करून दुधाचा अभिषेक करत असल्याचा टोला त्यांनी लगावला। तसंच महाराष्ट्रामध्ये आता नवीन भोंदूबाबाची एंट्री झाल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केली आहे। नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय। ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे। महाराष्ट्रात आता भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे। भोंदू नाना पटोले एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे। यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते। हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात, हेच यातून सिद्ध होतं। दरम्यान या प्रकरणावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ही लोकशाही नाही, ही सरंजामशाही मानसिकता आहे अशी टीका नाना पटोलेंवरती केली आहे। नानाच्या नाना कळा, फरक स्पष्ट आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचे, गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान केला। आणि इथे नाना पटोले स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत। एका बाजूला सेवेचा संस्कार, दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीचा अहंकार। लोकशाहीत नेता कार्यकर्त्यांच्या मनात असतो, त्यांच्या पायावर नाही। पण काय करणार, नाना तुमच्या पक्षाचे विचार तुमच्या कृतीतून आणि वृत्तीतून दिसून येतात। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधामध्ये सोलापुरात गुन्हा दाखल झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवी दिली होती। त्या विरोधामध्ये नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352, 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। मंत्री जयकुमार गोरेंच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी शिवराळ भाषा वापरली होती। यावरती आज गोरेंना प्रश्न विचारला असता कोण संजय राऊत असा उपहासात्मक प्रश्न गोरेंनीच विचारला। संजय राऊत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत। कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही। कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत। कोण संजय राऊत? राज्यसभेवर
मी त्यांना ओळखत नाही. राज्य सरकारनं गाजावाजा करत जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती नसून त्यांच्याशी केलेली तडजोड असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय. सरकारच्या बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्यांच्या पाठीवरती लाथा अशी सध्याची परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली आहे. सरकारने पुनर्विचार करावा आणि सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करावं. रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे. मयत झालेल्या शेतकऱ्यांचाही विचार कर्जमाफीत करावा. पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये विचार करावा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही विचार या कर्जमाफीमध्ये करावा ही आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या विषयाला घेऊन लवकरच मोठं आंदोलन या राज्यामध्ये उभं राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस होता. त्यानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या कांदिवलीमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीनं हनुमाननगर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं होतं. महसूल तहसीलदार कार्यालय, नगर भूपाबंद, त्याचबरोबर आधार कार्ड, RTO, महापालिका, आयुष्यमान भारत कार्ड, SRA आणि शिधा वाटप कार्यालय अशा विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी देण्यात आल्या. ठाणे शहरामध्ये सध्या मेट्रो, उड्डाणपूल, बोगदे आणि रस्त्यांचे विकास प्रकल्प एकाच वेळी सुरू आहेत. पण या पार्श्वभूमीवरती शहरात भविष्यातील वाहतूक आराखड्यावरती आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. याच विषयावरती आज नौपाडा इथल्या सरस्वती विद्यालयामध्ये मराठी विज्ञान परिषद आणि जिज्ञासा यांच्या संयुक्त विद्यमानं ठाणे शहरासाठी लोककेंद्री वाहतूक कशी असावी या विषयावरती नागरिक मंथन आयोजित करण्यात आलंय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे उपस्थित राहणार आहेत. या सर्व्हेमध्ये वर्तुळाकार मेट्रोची उपयुक्तता, पर्यावरणावरील परिणाम, बस, रेल्वे, मेट्रोची जोडणी आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी यावरती तज्ज्ञांचं मार्गदर्शन होईल. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील ओशिवळे गुरववाडी इथं नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये माजी आमदार सदाभाऊ खोत सहभागी झाले. बैलांच्या किल्लारी जोडी सदाभाऊंनी शेतामधून पळवल्या. इथला व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 51 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन केलंय. 2025 मध्ये झालेल्या डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन हाफ मॅरेथॉनला साक्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याच्या आठवणींना रवींद्र चव्हाणांनी उजाळा दिला. दरम्यान साक्षीची जिद्द, मेहनत आणि लढाऊ वृत्तीचं कौतुक करत भविष्यामध्ये देखील अशीच दमदार कामगिरी करण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी तिला शुभेच्छा दिल्यात. बीडच्या वडवणीमध्ये विठ्ठल बिरदेव यात्रा महोत्सवानिमित्त यंदा देखील भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. धनगरी वेशभूषेसह पारंपरिक पद्धतीनं गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे पोटावर तलवार मारून घेणं आणि हातावरती वार करून घेण्याची परंपरा यावेळी पाहायला मिळाली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमला. या भव्य कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंबईतील दादर TT परिसरामध्ये मॅनहोलची संरक्षक जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे मॅनहोल तब्बल तासभर उघड्या अवस्थेमध्ये राहिल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दादर खोदादात सर्कल परिसरातील मॅनहोलची लोखंडी जाळी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चोरी न झाल्यामुळे चोरट्यानं मॅनहोल उघडेच ठेवून तिथून पळ काढला. याबाबत स्थानिक नगरसेवक अमोल घोले यांनी Xवरती पोस्ट करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. मॅनहोल उघडत असल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीनं संरक्षक जाळी बसवून मॅनहोल सुरक्षितपणे बंद केलं. TET पेपरफुटी प्रकरणातील तपास वेगानं पुढे सरकत असून आत्मसमर्पण केलेला आरोपी सोनूकुमार किशनलाल दिवाकर याच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी 1 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. रविवारी भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं त्याला 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता सोमवारी या प्रकरणातील सर्व 15 आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार असून त्यांच्या पुढील कोठडीसह तपासाच्या दिशेबाबत भिवंडी न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
नंदुरबारच्या तोरणमाळ इथं पर्यटनासाठी आलेल्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. सीताबाई पॉइंटवरती मद्यधुंद पर्यटकांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. या वादात महिलांना देखील धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित व्हिडिओ 4 ते 5 दिवसांपूर्वीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या घटनेनंतर तोरणमाळासारख्या पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी इथं क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या 2 गटामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालेलं असून काही तरुणांनी रॉडच्या सहाय्यानं एकमेकांवरती हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दारू पिण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणातील मारहाण करणारे तरुण नेमके कोण आहेत याचा शोध गुहागर पोलीस घेत आहेत. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारूचा पुरवठा आणि विक्री होते. आता या काळ्या धंद्यांवरती गडचिरोली पोलिसांनी केवळ छापाच टाकला नाही तर अवैध दारूचा अड्डाच बुलडोझर खाली जमीनदोस्त केलाय. आरमोरीमध्ये अवैध दारूचा साठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत इमारतीवरती नगर परिषदेच्या समन्वयानं कारवाई करत ती इमारत जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वी याच प्रकरणामध्ये पोलिसांनी देशी विदेशी दारूचा मोठा साठा आणि चारचाकीसह तब्बल 15,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तपासादरम्यान सचिन चिभकाटे यांची BSNL टॉवरजवळ असलेली इलेक्ट्रिक सामान ठेवलेली इमारत दारू साठवण्यासाठी वापरली जात होती. ही इमारत बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी नगर परिषदेला माहिती दिली आणि त्यानंतर ही इमारत पाडकाम कारवाई सुरू झाली. गडचिरोली पोलिसांच्या या बुलडोझर ॲक्शनमुळे अवैध धंदे करणाऱ्यांवरती मोठी खळबळ उडाली आहे. वाशिम ग्रामीण पोलिसांनी वाशिम रिसोड मार्गावरती कारवाई करत अवैध गुटख्याची वाहतूक करणारं एक वाहन जप्त केलंय. या वाहनामधून RMD आणि विमल कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आलेला आहे. पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. त्याचबरोबर पुढील कायदेशीर कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा तब्बल 92 TMC वरती पोहोचलाय आणि त्यामुळे कोयना नदीपात्रातील पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवरती धरणाचं छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं नामकरण झाल्यानंतर प्रथमच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जलाशयाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या धरणामधून 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये करण्यात येतोय. देसाई यांनी नदीकाठच्या गावांना देखील भेटी दिल्या. पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असली तरी सध्या कोणत्याही गावाला धोका नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पाणी पातळी आणखी वाढल्यास प्रशासन अलर्टवरती असून आवश्यक उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. पहिल्याच दमदार पावसानंतर नांदेडचा सहस्रकुंड धबधबा खळाळून प्रवाहित झालाय आणि त्यामुळे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पैनगंगा नदीवरचा असलेल्या या धबधब्याच्या जागेवरती जवळपास 100 फुटांवरून पाणी खाली कोसळत असतं. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि तेलंगणा राज्यामधून इथं अनेक पर्यटक दाखल होत असतात. या धबधब्याची ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं घेतलेली ही खास दृश्य ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. जेजुरीजवळील कऱ्हा नदीवरती नाझरे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे कऱ्हा नदीचे विधिवत जलपूजन करण्यात आलं. श्री खंडोबा पालखी सोहळा ट्रस्ट, खांडेकरी, मानकरी, समस्त ग्रामस्थ मंडळ आणि जेजुरी नगर परिषद यांच्या वतीनं हा सोहळा पार पडला. यावेळी कऱ्हामाईची ओटी भरून साडी चोळी अर्पण करण्यात आली. भंडारा उधळत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये ग्रामस्थांनी जल्लोष केला. वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नीरा नरसिंहपूर नीरा भीमा संगमावरती पूरस्थिती निर्माण झाली. संगमावरती दोन्ही नद्या ओव्हरफ्लो होऊन वाहत असून सध्या इथं तब्बल 1,10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे इथल्या सर्वच घाट पाण्याखाली गेलेले असून संगम परिसरामधील धार्मिक विधी आणि इतर कार्यक्रम बंद करण्यात आले. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरदार पावसानं हजेरी लावली. डिग्रस, करहाळे, हिवरा, बोरजा या परिसरामधील शिवारामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. या पावसाचा खरीप पिकांना फायदा होणार असून जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचल्याचंही चित्र पाहायला मिळालं. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये झालेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. बदलापूर ते पनवेल मार्गावरच्या कात्रप परिसरामध्ये सकाळपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.
आणि त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. पाण्याचा निचरा करण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्यानं या भागामध्ये वारंवार पाणी साचत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. दरम्यान पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता स्थानिकांच्या वतीनं करण्यात येते. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासूनच पावसाचा जोर हा अधूनमधून वाढताना पाहायला मिळत आहे. सध्या मी पनवेल मार्गावरती उभा आहे आणि आपण बघू शकता बदलापूर पनवेल मार्गावरती मोठ्या प्रमाणात कात्रप भागामध्ये हे पाणी जे आहे ते साचलेलं आहे आणि यातूनच वाट शोधताना वाहनधारकांची कुठेतरी कसरत जी आहे ती पाहायला मिळते. मागील 2 दिवसांपासून पावसाचा जोर जो आहे तो अधूनमधून वाढताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम जो आहे तो सध्या कात्रप भागामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. कारण की याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. वाहनधारक असतील, नागरिक असतील, त्यांची कुठेतरी वाट शोधताना इथे दमछाक होताना दिसून येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडताना दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी जे सखल भाग असतील त्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र अधूनमधून हाच पाऊस जो आहे तो कुठेतरी जोर धरताना दिसून येतो आणि त्यामुळेच अशा सखल भागांमध्ये पाणी जे आहे ते साचतं. या परिसरामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजना या झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळेच सध्या इथे गुडघा इतकं पाणी जे आहे ते देखील आपल्याला दिसून येत आहे आणि यातूनच वाट शोधताना कुठेतरी नागरिकांची ही कसरत पाहायला मिळते. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बदलापूर. पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाटण शहराजवळचा मुळगाव पूल पाण्याखाली गेलाय. या पुलावरून वाहनांची धोकादायक वाहतूक सुरू आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनानं दुर्लक्ष करत असून कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा बंदोबस्त नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण देखील 91 TMC भरलं आहे. कोयना धरणातून कोयना नदीपात्रामध्ये तब्बल 33,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आला आहे. कोयना नदी ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते. अनेक पूल या कोयना नदीवरचे पाण्याखाली गेले आहेत. मी सध्या पाटण शहरालगतच्या मुळगाव पूल पाण्याखाली गेला आहे. याचे दृश्य तुम्हाला दाखवतोय. शहरालगत असलेल्या या पुलावरून वाहनांची नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या दमदार पावसानं आता पैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे पैनगंगा नदीवरच्या सहस्रकुंड धबधब्यानं विलोभनीय रूप धारण केलंय. जवळपास 100 फुटावरून कोसळणाऱ्या जलधारा पाहण्यासाठी पर्यटकांनी इथं गर्दी केली आहे. रविवार या ठिकाणी मोठी गर्दी अपेक्षित असल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. वसई विरार शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र रविवारी दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली असून नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा पेल्हार रोडवरच्या खड्डेमय रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. या ठिकाणी रस्त्यालगतचं गटार तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरती साचत आहे आणि पावसाचं पाणी नसून गटारातील पाणीच रस्त्यावरती जमा झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. परिणामी संपूर्ण रस्ता चिखलमय झालेला असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वसई विरारमध्ये दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नालासोपारा परिसरामध्ये पुन्हा पाणी साचलंय. नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अनेक वाहनं बंद पडत असून या मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी अर्ध्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत. वाकणपाडा मार्केटमधील भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या देखील पाण्यात बुडाल्यात. पादचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. तर नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं जलनिस्सारण करण्याची मागणी केली आहे. गडचिरोलीच्या बामरागडमध्ये पुराचं पाणी ओसरलेलं आहे. पण आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असून इंधनासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. पर्लकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती या तिन्ही नद्यांच्या पुरामुळे 3 दिवस तालुक्याचा संपर्क तुटला होता. आता पाणी ओसरलेलं असलं तरी इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्याही अडचणी वाढल्यात.
कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्ली तालुक्यातील इंदिरानगर परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून भीषण भूस्खलन झालं. या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य करून तिघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. जव्हार इथला प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावरती मोठी दुर्घटना टळली आहे. जुनाट लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे 2 पर्यटक दरीत कोसळले. वनविभाग कर्मचारी आणि उपस्थित पर्यटकांनी तातडीनं बचाव कार्य करत दोघांचे प्राण वाचवलेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर धबधबा परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून गंजलेल्या रेलिंग आणि अपुऱ्या उपाययोजनांवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे याच धबधबा परिसरातील यंदा साधारण 2 कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आलेला होता. रायगडच्या माथेरान इथल्या पेप किल्ल्यावरती ट्रेकिंग करताना एका पर्यटकाच्या पायावरती डोंगरावरून मोठा दगड कोसळल्याची घटना घडली. ठाणे येथून आलेला रोहन कदम हा पर्यटक या दुर्घटनेमध्ये जखमी झाला. बराच वेळ त्याचा पाय दगडाखाली अडकून राहिला होता. मित्रांनी दगड हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. अखेर नेरळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी आनंदवाडी ग्रामस्थांच्या मदतीनं दगड बाजूला करून पर्यटकाची सुखरूप सुटका केली. जखमी पर्यटकावरती उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. ओडिशामध्ये पाऊस आणि पुराचा कहर सुरू आहे. केंद्रपाडा इथल्या दुथडी भरून वाहणाऱ्या कानी नदीनं रौद्ररूप धारण केलंय. कानी नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये 16 वर्षीय मुलगी वाहून गेली, मात्र तिला वेळीच वाचवण्यात आलं. केंद्रपाड्यामध्ये सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदीची पातळी वाढत असल्यामुळे प्रशासन सतर्क आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पुरवण्यासाठी बचाव पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत. भिवंडीच्या शहापूरमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्यामुळे इयत्ता 4थीत शिकणाऱ्या अवघ्या 9 वर्षीय जगन्नाथ दापट या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झालाय. गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे कुटुंबियांना त्याला तब्बल 5 किलोमीटर डोलीतून पायी घेऊन जावं लागलं. मात्र रुग्णालय गाठेपर्यंत खूप उशीर झाला आणि उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे आदिवासी भागातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ही घटना शहापूर तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली या गावामध्ये घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 22 जुलैला वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत नेते अजित पवारांच्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. सडक अर्जुनी या ठिकाणी समाधान शिबिर पार पडलं. या शिबिराला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित होते. या समाधान शिबिरामध्ये जवळपास 2000 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत योजनांचा लाभही घेतला. नाशिकच्या मालेगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा शहर पोलिसांनी छडा लावला. रमजानपुरा, पवारवाडी, मालेगाव कॅम्प, छावणी आणि सटाणा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय. कसून चौकशीत त्यानं 5 मित्रांसह मिळून 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी शहर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साधारण 3,35,000 रुपये किमतीच्या दुचाकी आणि सायकल जप्त करण्यात आल्या, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.